नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कपिल पाटील, चंद्राई कृषी सेवा केंद्र, कृषी सल्लागार. हे जी मिरची आहे, या मिरचीमध्ये आहे ना, सुरुवातीच्या काळामध्ये खूप थ्रिप्स होता. याच्यामध्ये थ्रिप्स असल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये मॅक्झिमम थ्रिप्स असल्यामुळे याच्यात रस शोषण करते. मॅक्झिमम रस शोषण केल्यामुळे काय होतं, याच्यात म्हणजे मुख्यत्वे म्हणून रस शोषण केल्यामुळे जे पानामध्ये जे निस्तेजपणा तयार होते. निस्तेजपणा तयार झाले की त्याला काय होते, असं बोकड्याचं प्रमाण येते. त्यामुळे काय करायचं आपण, ह्याला थ्रिप्ससाठी एक. आणि ह्याच्यामध्ये काय होते, नवीन जे फुलं आले, फुलामध्ये सुद्धा रेड मॅट्स पण लाल कोळी असते. बारीक बघायचं का लाल कोळी दिसते इथं. आणि हे बघा थ्रिप्स आहे याच्यामध्ये. हे थ्रिप्स असल्यामुळे याला काय करायचं, मुख्यत्वे करून घरडा कंपनीचं एक पोलीस नावाचं औषध येते. हे पोलीस 15 लिटरच्या पंपाला 10 ग्राम घ्यायचं. याच्यामध्ये काय करायचं, एक चांगलं बुरशीनाशक, एक टिल्ट नावाचं एक बुरशी असते क्रिस्टल कंपनीचं. टिल्ट आहे की नाही, 1 लिटरसाठी 1 मिली प्रमाण घ्यायचं. हे टिल्ट असल्यामुळे हे जे पिवळंपणा आहे, काही ठिकाणी असे पाती पिवळं होतात. हे पिवळे पाने वगैरे जे असलेले असे पूर्ण पिवळंपणा कमी होतोय. आणि ह्या ठिकाणी काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात भुरी आहे, ही पण ह्याच्याला कंट्रोल होते. त्यामुळे याला आणि फुलासाठी, आणि समजा ह्याची फुलाची उत्पत्ती बऱ्यापैकी आहे, तरी पण समजा आपण फुलं अजून परत फुलाची संख्या वाढू नये, आलेले फुल टिकू ठेवणे आणि त्याला संकर होणे, त्यासाठी आपण सिंजंडा कंपनी इसाबियन हे 1 लिटरला 2 मिली याप्रमाणे घ्यायचं. हे जर घेतलं तर 100% मिरचीचं आणि परत बोकड्याचं प्रमाण वगैरे पूर्ण जाते. आणि परत त्याला जास्त फुलाची संख्या होते आणि आलेले फुल टिकून ठेवते आणि फळधारणा जास्तीत जास्त होते. एक वेळेस अवश्य वापरून. आणि ही जर रील आवडली तर फेसबुकला फॉलो करा. धन्यवाद.